आणि नैतिकतेच्या भरोश्यावर तुम्हाला जर जनाची नाही मनाची जर वाटत असेल तर तुम्ही शब्द पाळला पाहिजे आणि या भागातल्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी दिली पाहिजे। कारण तो आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर मरणाच्या दारात आहे, त्याच्या मालाला भाव नाही, आज त्याच्या मुलाचं लग्न होत नाही, त्याचे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत। का तर जे काही आमचं पिकतंय ते बाजारामध्ये विकल्या जात नाही आणि विकल्या जातं तर त्याला भाव नाही। आज आमचं सोयाबीन 3800 रुपये 3500 रुपये दराने विकल्या जातं आणि 1 क्विंटल सोयाबीन काढण्यासाठी आम्हाला 7-7.5 रुपये खर्च येतोय। मग आम्ही तो खर्च आमचा निघत नाही आणि तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी कर्ज भरायला लावता। अरे तुम्ही व्यापाऱ्यांचं कर्ज, उद्योगपत्यांचं कर्ज, राईट ऑफच्या नावाखाली तुम्ही त्यांचं हजारो कोटीचं कर्ज माफ करता आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांचं, जो अन्नदाता आहे, जो पूर्ण भारताला अन्न पुरवतोय, त्याचं तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला देणं लागतं त्यावेळेस तुम्ही पाठ फिरवता। हे कुठलं तुमचं राजकारण आहे? आणि नैतिकतेच्या भरोश्यावर तुम्ही जो शब्द दिलेला तुमच्याला पाळणं होत नसेल तर तुम्ही राजीनामे द्या, सत्ता सोडा। आमचं कर्ज जो कोणी माफ करेल आम्ही त्यांना पुन्हा सत्तेवर आणू, एवढं आम्ही या शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सांगतोय।